नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजचा आपला टॉपिक आहे पुरस्कार आणि सन्मान। तर पहा मित्रांनो, 2024 आणि 2025 मध्ये आतापर्यंत जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हो मित्रांनो, आजचे जे प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न वन लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याची एकदम फास्ट रिव्हिजन होऊन जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, आयसीसी पुरस्कार 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2024 चा हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना मिळाला। नेक्स्ट क्वेश्चन, आयसीसी पुरुष T20 क्रिकेट ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार अर्शदीप सिंग यांना मिळाला। 2025 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर एकूण 139 पद्म पुरस्कार हे देण्यात आले आहेत 2025 मध्ये। पहा मित्रांनो, यामध्ये पद्मविभूषण आहेत 7, पद्मभूषण आहेत 19 आणि पद्मश्री आहेत 113। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, जानेवारी 2025 मध्ये किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला? तर एकूण 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे जानेवारी 2025 मध्ये। तर त्यांची नावे आहेत मनू भाकर, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि डी गुगेश। तर लक्षात ठेवा। कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला। प्रजासत्ताक दिन 2025 च्या परेडमध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जिंकला आहे? तर पहा मित्रांनो, प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये उत्तर प्रदेश राज्याने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जिंकला आहे। लक्षात ठेवा। 73वी मिस युनिव्हर्स 2024 ची विजेती कोण बनली आहे? तर याची विजेती आहे व्हिक्टोरिया केजोर। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला मागील 3 महिन्याच्या म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आणि हो मित्रांनो, PDFची प्राइस असणार आहे 40 रुपीज। आणि मित्रांनो, ही PDF वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर ज्यांना कोणाला 2024 ची संपूर्ण वर्षभराची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। तर तुम्हाला ती PDF हवी असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। 2025 चा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर राम सुतार यांना हा पुरस्कार मिळाला आहे। पहा मित्रांनो, 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2025 मध्ये देण्यात आलेला आहे। तर हा पुरस्कार राम सुतार यांना मिळाला। तर मग मला सांगा की 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळाला, जो की 2024 मध्ये देण्यात आला होता? तर 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे 2024 मध्ये। लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर 118वी रँक आहे। आपला भारत देश हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये 118व्या स्थानी आहे। लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान मिळाला आहे? तर 34वा व्यास सन्मान या पुरस्काराने डिसेंबर 2024 मध्ये सूर्यबाला यांना सन्मानित करण्यात आले। तर त्यांच्या कोण देश को वासी वेणू की डायरी या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे आपला,
प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 हा डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना मिळाला आहे. 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेती कोण बनली आहे? तर 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेती आहे क्रिस्टिना पिस्कोवा. 2025 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 2025 मध्ये एकूण 23 महिलांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. फिफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार विनिशियस ज्युनियर यांना मिळाला आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, जागतिक शांतता पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जागतिक शांतता पुरस्कार 2024 हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. अर्जुन पुरस्कार 2024 मध्ये किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आले? तर अर्जुन पुरस्कार 2024 यामध्ये 34 खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे. 2024 मध्ये किती प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न मिळाले? तर 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर सामंता हार्वे यांना मिळाला आहे 2024 चा बुकर पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. संपूर्ण जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 ची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि हो मित्रांनो, PDF हे पेड PDF असणार आहेत. तर जानेवारी ते डिसेंबर 2024 ची PDF ची प्राइस असणार आहे 149 रुपये. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. टाइम मॅगझिनने 2024 वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केलेली आहे. पहा मित्रांनो, टाइम मॅगझिनने 2024 या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 54वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. तर पहा, 54वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द्रोणाचार्य पुरस्कार 2024 मध्ये किती प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले? तर 2024 मध्ये 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. तुमच्या मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा. आणि हो मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपला सबस्क्राइब करून घेतला नसाल तर सबस्क्राइब करून घ्या. असेच आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मध्य प्रदेश सरकारने डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय तानसेन पुरस्कार 2023 कोणाला प्रदान केला आहे? पहा मित्रांनो, लक्ष द्या. तर डिसेंबर 2024 मध्ये 2023 चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार हा पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला आहे. आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला, लक्षात ठेवा. पहा पुढचा प्रश्न आहे आपला, भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर टॉक्सिक या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार. मिस इंडिया 2024 ची विजेती कोण बनली आहे? तर निकिता पोरवाल ही आहे मिस इंडिया 2024. नेक्स्ट क्वेश्चन, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार ऋषभ शेट्टी यांना मिळाला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार. आणि मित्रांनो, सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना मिळाला, लक्षात ठेवा. साहित्यातील नोबेल पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे?
तर हान कांग यांना मिळाला आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार 2024. चमन अरोरा यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? तर पहा मित्रांनो, त्यांच्या डोंगरी या भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे. कोणाला मित्रांनो? तर चमन अरोरा यांना. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. त्रिवेणी या अल्बमसाठी कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे? तर ग्रॅमी पुरस्कार हा चंद्रिका टंडन यांना मिळाला मित्रांनो, त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी. लक्षात ठेवा. प्रतिष्ठित महाराजा हरी सिंग पुरस्कार 2024-25 कुणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार मनोज सिन्हा यांना मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2024 आणि 2025 आतापर्यंत देण्यात आलेले सर्व महत्त्वाचे पुरस्कार आपण या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं. यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. हा एकच व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचे सर्व प्रश्न या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जातील. ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड झाली आहे? तर मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिसेस वर्ल्ड 2025 ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला कोण बनली आहे? पहा मित्रांनो, मिसेस वर्ल्ड 2025 ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला आहे, तर क्षेगो गेलई ही आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला. 2024चा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर गगन गिल यांना मिळाला हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार 2024. 2023 साठी किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर राजकुमार हिरानी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 2023चा किशोर कुमार पुरस्कार. चला नेक्स्ट क्वेश्चन. आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ॲनिमल या चित्रपटाला मिळाला आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 हा कोणाला मिळाला? तर गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 58व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. आयफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिळाला 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? तर आपल्या भारताने पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये एकूण 6 पदक जिंकले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 6 पदकांपैकी मित्रांनो 1 आहे रौप्य पदक आणि 5 आहेत कांस्य पदक. नेक्स्ट क्वेश्चन. 2024 मध्ये KP नांबियार पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार S सोमनाथ यांना मिळाला आहे. पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024 मध्ये आपल्या भारताने एकूण 29 पदक जिंकले. त्यामध्ये 7 आहेत सुवर्ण पदक, 9 आहेत रौप्य पदक आणि 13 आहेत कांस्य पदक. व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024चा विजेता कोण आहे? तर हायाओ मियाझाकी हा आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024चा विजेता. 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. लक्षात ठेवा. ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये ओपनहायमर या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. चला पुढचा प्रश्न आहे आपला. जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा प्रदान करण्यात आला आहे? तर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? तर हा रशिया या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. तर या पुरस्काराने जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले.
लक्षात ठेवा मित्रांनो, पुरस्काराचे नाव काय आहे? तर द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल. चला पुढचा प्रश्न पहा. 23वा सरस्वती सन्मान 2023 हा कोणाला मिळाला? तर सरस्वती सन्मान 2023 हा प्रभा वर्मा यांना मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. आजचा हा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक परीक्षेसाठी आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्वच प्रश्न कंप्लीट केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. आणि हो मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊनच असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. तर आत्ताच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.